नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. नवीन नोकरीविषयक जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याप्रमाणे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच इथे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ अपलोडेड आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इथे करिअर गाईड, एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, रेल्वे भरती, वन विभागाअंतर्गत भरती, असे वेगवेगळे व्हिडिओ आपण इथे ऑलरेडी अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नक्की हे व्हिडिओ जाऊन बघा. तुम्हाला नोकरी मिळवण्यामध्ये ह्याचा नक्की इथे फायदा होऊ शकतो. आणि चॅनलवरती जर आज नवीन असाल, आज पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे लगेच बघायला मिळेल. तर आजची जी जाहिरात प्रसिद्ध झाली ती आपण इथे बघूया. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, जिल्हा न्यायालय बीड, डिस्ट्रिक्ट कोर्ट बीड यांचं ऑफिशियल पेज इथे ओपन आहे. तर आजची जाहिरात जी आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण डिटेल माहिती आहे याची. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही त्याद्वारे पूर्ण माहिती जी आहे चेक करू शकता. तर कोणत्या पदांसाठी भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तर व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला डिटेल जाहिरात जी आहे ती आपण इथे बघूया. तो जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत इथे नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे. सो संपूर्ण माहिती अधिकृत जे संकेतस्थळ आहे बीड डिस्ट्रिक्ट कोर्ट त्याच्यावरती आहे. लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. सो सफाई कामगारच्या इथे पोस्ट आहेत. सो यामध्ये तुम्हाला एकूण रिक्त पदं दिलेली आहेत. 2 वर्षात रिक्त होणारी पदं. सो यानुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुमची इथे लागणार आहे. नियमाप्रमाणे सफाई कामगार या पदासाठी वेतन S1 लेवलचं वेतन आहे 15,000 ते 47,600. सो जे निरोगी इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांनी त्यांचे अर्ज खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी नमुन्यानुसार तुम्हाला 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचवेल या बेताने खालील पत्र्यावरती शीघ्र पोस्टाने पाठवायचे आहे. सो पात्रता आपण बघूया काय काय आहेत. वेतन छान आहे इथे. सफाई कामगारच्या ह्या पोस्ट आहेत. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोन्ही इथे लागणार आहे. सो अर्ज तुम्हाला साध्या पोस्टद्वारे, कुरिअरद्वारे किंवा समक्ष हस्ते स्वीकारले जाणार नाहीत. स्पीड पोस्टद्वारेच तुम्हाला अर्ज करायचा आहे, लक्षात ठेवायची आहे. 10 ऑगस्ट शेवटची तारीख असणार आहे. अर्जाच्या इथे लिफाफ्यावरती सफाई कामगार पदासाठी अर्ज स्पष्टपणे लिहिणं आवश्यक असणार आहे. सो आता काय काय ह्याच्यासाठी पात्रता आहे ते बघूया. सो उमेदवार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण आवश्यक असावा. उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल. उमेदवारास मराठी आणि हिंदी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. अनुभव काय लागणार आहे बघा. उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा अनुभव असल्यास प्राधान्य दिल्या जाईल. न्यायालयात काम करण्याचा अनुभव असेल तर विशेष प्राधान्य मिळेल. तो अनुभव इथे दिलेला आहे. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे 18 ते 38 वर्ष. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी असणार आहे 18 ते 43 वर्ष. पात्र उमेदवारांसाठी महत्वाच्या अटी शर्ती दिलेल्या आहेत. सो त्या नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो महत्वाच्या ह्या अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत. ओके. सो सदर भरती प्रक्रियेसाठी इथे तुम्हाला 500 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. सगळ्या प्रवर्गांसाठी सेम आहे. हे अर्ज शुल्क जे आहे तुम्हाला डीडी द्वारे द्यायचं आहे. सो डिस्ट्रिक्ट अँड सिजनल कोर्ट सेशन कोर्ट बीड यांच्या नावाने 500 रुपयाची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात अर्जासोबत सादर करायचं आहे. सदर शुल्क पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट शिवाय इतर स्वरूपात चेक किंवा रोख रक्कम पाठवण्यात आली असे अर्ज रद्द करण्यात येतील. तो डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डरद्वारेच तुम्हाला इथे फी जी आहे ती पे करायची आहे. अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही आणि नॉन रिफंडेबल असणार आहे. निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे बघा. शॉर्टलिस्ट कशा पद्धतीने उमेदवारांना केलं जाणार आहे.
सो प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे, त्याचे 30 गुण तुम्हाला मिळणार आहे. किमान तुम्हाला 15 गुण त्यात मिळवणं आवश्यक आहे. शारीरिक क्षमता चाचणी त्याचे 10 गुण, ज्याच्यामध्ये किमान 5 गुण, आणि वैयक्तिक मुलाखत इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे, ज्याचे 10 गुण, त्यात किमान 5 गुण तुम्हाला गरजेचे आहे. सो 50 पैकी किमान पात्र होण्यासाठी 25 गुण तुम्हाला आवश्यक असणार आहे. सो जे प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवारच शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील. सो सुरुवातीला जी तुमची प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे 30 गुणांची, त्याच्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच पुढची जे आहे मुलाखत आणि शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवारच वैयक्तिक मुलाखतीसाठी प्राप्त होते. तो स्टेप बाय स्टेप इथे प्रोसेस आहे. या सर्व परीक्षांचे वेळापत्रक, निकाल तुम्हाला जे आहे जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्या संकेतस्थळावर किंवा नोटीस बोर्डावरती इथे प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जासोबत तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट वगळता इतर कोणतीही कागदपत्र जोडू नयेत. मुलाखतीसाठी जी इथे पात्र होतील त्यांनीच इथे कागदपत्र सेल्फ अटेस्टेड करून घेऊन यायचे आहे. सो अर्जासोबत तुम्हाला आता काही डॉक्युमेंट द्यायचे नाहीये, तुम्हाला फक्त अर्ज भरून द्यायचा आहे. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला, त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, स्कूल लिव्हिंग तुम्हाला लागणार आहे. सगळ्या परीक्षेचे गुणपत्रक, तुमचे अनुभव असेल तर त्या संबंधीचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्न विषय प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र ते सुद्धा इथे दिलेलं आहे. महाराष्ट्राचा अधिवास, डोमेसाईल. सो विवाहित असेल तर त्याबाबतचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. आधार कार्ड इथे लागणार आहे. अतिरिक्त सूचना इथे दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मोबाईल अर्ज भरताना तुमचा संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी व्यवस्थित नीट लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथे पुढचे जे काही अपडेट असेल त्याच्यावरती मिळू शकतात. सो शैक्षणिक अर्हता भरताना खालील क्रमानुसार भरायची. 7वी, त्याच्यानंतर 10वी, त्याच्यानंतर 12वी, जे तुमचं शिक्षण असेल तिथून तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. सो इथे आपण डिटेल जे आहे ते बघूया. सो लास्ट तुम्हाला डेट ऑलरेडी सांगितलेली आहे. पुन्हा एकदा सांगते, 10 ऑगस्ट इथे शेवटची तारीख आहे. लिफाफ्यावरती सफाई पदासाठी अर्ज स्पष्ट उल्लेख करायचा आहे. आणि हा जो अर्ज आहे तुम्हाला पाठवायचा आहे, लिफाफा प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बीड, नगर रोड, बीड या पत्त्यावरती स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. सो हा इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुमचा फोटो. सो यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अचूक लिहा. तुमचं जात, प्रवर्ग, डेट ऑफ बर्थ, जन्मदिनांक, वैवाहिक स्थिती काय आहे ते, शैक्षणिक अर्हता, ओके, सफाई कामाचा अनुभव काय आहे ते, सगळी माहिती तुम्हाला नीट इथे भरायची आहे. आणि हा अर्ज, ह्याच्यासोबत कोणतेही डॉक्युमेंट जोडायचे नाहीयेत. अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. हे इथे तुम्हाला चारित्र्य वर्तणूक जे प्रमाणपत्र आहे त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, आणि लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र त्याचा सुद्धा फॉर्मॅट दिलेला आहे. सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ इथे शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत. तेव्हाच त्यांना नोकरी मिळवण्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच तुमच्या आवडीचे महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.